कुरकुरीत असे केळीचे काप, ते पण रवा फ्राय करणार आहोत आज आपण. अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. बाहेरून खुसखुशीत आणि आतून एकदम मऊ असे. त्याकरता मी इथे कच्च्या 2 केळी घेतलेल्या आहेत. व्यवस्थित त्याला असे त्याचे साल काढून घ्यायचे आहेत. साल काढताना आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, नाहीतर त्याचं चिकट हाताला लागतं आणि हाताचं ते चिकट निघत नाही. म्हणून व्यवस्थित त्याचं साल कापून घ्यायचं आहे आणि त्याचे असे काप करून घ्यायचे आहेत. आणि हे काप आपण पाण्यामध्ये ठेवायचे आहेत, नाहीतर केळीचे काप हे काळे पडतात. त्यामुळे व्यवस्थित त्याला पाण्यात भिजवायचे आहेत. आणि पाण्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे. हे केळीचे काप आपण भात, आमटी, वरण आणि दह्यासोबत खाऊ शकतो किंवा एक साईड डिश म्हणूनही खूप छान लागतात. भजीची रिप्लेसमेंट म्हणून छान लागतात हे. आता ह्यात मीठ टाकलेलं आहे म्हणजे हे काळे नाही पडणार. आता ह्याच्या मॅरिनेशन करता आपण अर्धा चमचा हळद, 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर, 2 चमचे आपण घरातला मसाला घेतलेला आहे लाल कलरचा जो असेल तो, आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घ्यायची आणि थोडंसंच मीठ टाकायचं आहे. आणि ह्याला सगळा व्यवस्थित मसाल्याला हे काप व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत. नीट मिक्स करून ह्याला आपण 10 मिनटं रेस्ट करत ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर आपण बारीक रवा घ्यायचा आहे. त्यावर थोडंसं मीठ घालायचं आहे. थोडंसंच किंचितचं मीठ घालायचं, जास्त मीठ घालायचं नाही आहे. आणि तेवढीच आपण त्यात हळद घालणार आहोत, म्हणजे काप फ्राय केल्यानंतर त्याला कलर छान येतो. आणि एक एक केळीचे काप आपल्याला या रव्यामध्ये डीप करायचे आहेत. व्यवस्थित रव्याने त्याला कोट करून घ्यायचं आहे. छान कोट केल्यावरच ते क्रिस्पी लागतात आपल्याला फ्राय केल्यानंतर. आता अशा पद्धतीने सगळेच काप आपण कोट करून घ्यायचे आहेत. आणि पॅनमध्ये 2 पळी तेल घालायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर मीडियम गॅसवर आपण हे एक एक काप त्यात घालून घेणार आहोत. अशा पद्धतीने दोन्हीकडून आपल्याला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचे आहेत. जास्त वेळ लागत नाही, झटकीपट होतात हे. खूप कमी साहित्य आणि कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता आपले काप तयार आहेत. हे काढून घ्यायचे आहेत, प्लेटमध्ये सर्व करायचे आहेत. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपले केळीचे काप तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब.